कुरकुरीत डोसा आणि चविष्ट बटाट्याची भाजी आता घरीच बनवा. व्हिडिओ आहे सगळ्या टिप्स सहित. 1 वाटी उडद डाळ, 3 वाटी तांदूळ, अर्धा चमचा मेथी. उडद डाळीसोबतच आपल्याला मेथी भिजत घालायची आणि 2 चमचे पोहे. 2 चमचे पोहे तांदळासोबत भिजवायचे. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून 8 तास भिजायला ठेव. मी सकाळी 9 वाजता भिजवला आहे. संध्याकाळी 5 वाजता वाटायला घेते. मिक्सरला अगोदर डाळ चांगली बारीक वाटून घ्यायची आणि नंतर मग तांदूळ वाटायचं. वाटलेलं सगळं एकत्र करून चांगलं मिक्स करायचं आणि आंबवण्यासाठी रात्रभर ठेवून द्यायचं. तुम्ही पाहू शकता पीठ किती छान फुगून वरती आले. मसाला तयार करूया. कढईतले तेल गरम झाले की राई घालायची. राई तडतडली की थोडीशी उडद डाळ, थोडी चणा डाळ, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची, मंद आचेवर फोडणी तयार करून घ्यायची. आता एक उभा चिरलेला कांदा घालायचा. मीठ, 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचं. खूप रंग बदलेपर्यंत कांदा भाजायचा नाही. हळद, हिंग घालायचं. अर्धी वाटी गरम पाणी ऍड करायचं. पाण्याला चांगली उकळी आली की उकडलेला बटाटा हाताने कुस्करून घालायचा. तुम्हाला हवं तर तुम्ही बटाटा अगोदरच ताटामध्ये कुस्करून घेऊ शकता. मी इथे डायरेक्टच कुस्करून घालते आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायचं. वरून फ्रेश कोथिंबीर घालायची. आता डोशाचा मसाला आपला तयार आहे. चटणीसाठी ओलं खोबरं, डाळे, 4 ते 5 हिरवी मिरची, मीठ, चिंच आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची. फोडणीसाठी तेल गरम झाले की राई घालायची. अर्धा चमचा चणा डाळ, अर्धा चमचा उडीद डाळ, 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या. बारीक गॅसवरती खमंग फोडणी तयार करून घ्यायची. तयार झालेली फोडणी चटणीवरती घालून घ्यायची. डोसा बॅटरमध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा तांदळाचं पीठ घालायचं. गरजेनुसार पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं. तवा गरम झाला आहे. थोडंसं तेल घालून तेल सगळीकडे पसरून घ्यायचं. मी इथे टिश्यू पेपरचा वापर केलेला आहे. वरून थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे तव्याचं तापमान बॅलन्स होतं. आता तव्यावर डोसा पसरून घ्यायचा. तेलाचा वापर अगोदरच जास्त करायचा नाही, नाहीतर मग डोसा सहजपणे पसरला जात नाही. पळीला पीठ चिटकून वरती येतं. डोसा वरून हलका कोरडा झाला की आवडीनुसार बटर, तेल, तूप लावायचं. आता मात्र तेलाचा वापर नेहमीपेक्षा थोडा जास्त करायचा. गॅस मध्यमच ठेवायचा आहे. साखरेमुळे डोशाला चांगला रंग येतो. तांदळाच्या पिठामुळे एक्स्ट्रा कुरकुरीतपणा येतो आणि तेलामुळे डोसा चांगला भाजला जातो. किती छान रंग यायला सुरुवात झाली आहे पहा. अजून थोडासा भाजून घेऊया. हा डोसा करपलेला नाहीये, साखरेमुळे त्याला कलर आलेला आहे. वरून तयार केलेला बटाट्याचा मसाला घालायचा आणि गरमागरम चटणीसोबत सर्व करायचं. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.